सो तुम्ही कशा आहात? मी मस्त. तुम्ही? मस्त. आणि एवढ्या लांब शूटिंगसाठी तुम्ही कशा आहात? बेसिकली मुंबईतनं मी नाशिकमध्ये आली आहे. लय आवडतेस तुम्हाला या सिरियलच्या सेटवर, कलर्स मराठीच्या. कॉज मला या सिरियलची स्टोरी खूप आवडली आणि म्हणून मी सिरियल घेतली आणि आता नाशिकमध्ये राहत आहे गेले 4-5 महिन्यांपासून. मॅम, तुमचं कॅरेक्टर काय आहे या सिरियलमध्ये? बेसिकली लय आवडतेस तुम्हाला या सिरियलमध्ये मिनल म्हणून कॅरेक्टर करते आहे. हे थोडंसं निगेटिव्ह शेडचं कॅरेक्टर आहे. तर या सिरियलची जी स्टोरी आहे ती सानिका आणि सरकार हे दोघं कपल असतात, त्यांच्या रिलेटेड स्टोरी आहे. तर मी सरकारच्या फॅमिलीमधनं एक मेंबर आहे मिनल. त्याची मामी असते आणि ही खूप दुष्ट असते. तर ती हिरोईनला घरात येऊ देत नाही, त्यासाठी काय काय कारस्थानं करते त्याविषयी ही स्टोरी आहे. तर तुमचा वर्क एक्सपिरियन्स कसा आहे या सेटवर? या सेटच्या लोकांसोबत तुमचं बॉन्डिंग कसं आहे? बेसिकली आता या सिरियल चालू होण्याला 4 महिने झाले आणि खूप चांगली बॉन्डिंग झाली माझी सगळ्यांची. बेसिकली माझी जी फॅमिली आहे, सरकारची फॅमिली, त्या सगळ्या मेंबर्सची खूप चांगलं बॉन्डिंग झालं आहे. आणि कलर्सची ही माझी दुसरी सिरियल आहे. पहिली होती जय जय स्वामी समर्थ आणि ही दुसरी लय आवडतेस तुम्हाला. ओके. आणि मॅम, तुम्ही सांगू शकतात का की याआधी तुम्ही जी काही कामं केली आहेत? बेसिकली तसं जर काउंट केलं तर ही माझी 13th और 14th सिरियल असेल मराठी. नेक्स्ट फ्युचरमध्ये काय प्लॅन्स आहेत? मराठी इंडस्ट्रीमध्ये जास्त तुम्हाला इंटरेस्ट आहे और हिंदी? बेसिकली माझी जी मदर टंग आहे ती मराठी आहे, त्यामुळे मी आज देवाकृपेने इथपर्यंत पोहोचली आणि माझी मराठी खूप चांगली आहे. पण या सिरियलला मी सातारी लँग्वेज यूज करते, तुम्ही नक्की बघा. आणि प्लस हिंदीमध्ये पण मला काम करायला खूप आवडेल. मी आधी पण केलं आहे, तर जसं मिळत जाईल मी तसं करायला तयार आहे.